गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका हा शिवाजी विद्यापीठाला बसलाय। शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा या स्थगित करण्यात आल्यात। आज आणि उद्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा या स्थगित करण्यात आल्यात। विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते बंद झालेत, त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा या स्थगित करण्यात आल्यात। स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यालयाला मोठा फटका बसलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतो आणि याच पावसाचा फटका कुठेतरी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना होतोय। नक्कीच वर्षा, कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो शिक्षण व्यवस्थेवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजी विद्यापीठानं आज आणि उद्या होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या स्थगित करण्याचा आदेश काल जारी केला। काल होणाऱ्या परीक्षा सुद्धा काल अचानकपणे शिवाजी विद्यापीठानं रद्द केलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 23 आणि 24 जुलै रोजीच्या परीक्षा रद्द केल्या। कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातून शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकत असतात। आज या वर्षीच्या सगळ्यात महत्वाचं या सत्रातल्या ज्या परीक्षा होत होत्या, या सत्रातल्या परीक्षांना विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या परीक्षार्थी गैरहजर राहू नयेत यासाठी ही जी उपाययोजना करण्यात आली आहे। खरं तर दोन्ही जिल्ह्यांना सध्या पावसाचा मोठा फटका बसतोय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते, काही गावांची संपर्क देखील तुटतोय, वाहतूक व्यवस्थेवर सगळ्यात मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थी कुठेतरी या परीक्षेला जर पोहोचले नाही तर त्यांचं नुकसान होईल। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानं घेतलेला निर्णय आहे 23 आणि 24 या 2 दिवसाच्या आणि कालच्या 22 तारखेला सुद्धा परीक्षा रद्द झालेल्या होत्या। मात्र सध्या 24 तारखेपर्यंत कोणत्याही परीक्षा होणार नाहीत असं विद्यापीठानं सांगितलंय। 24 तारखेनंतर सुद्धा अशीच परिस्थिती राहिली तर विद्यापीठानं या संपूर्ण आठवड्याभरातल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। मात्र सध्या फक्त 24 तारखेपर्यंतच परीक्षा रद्द असतील असं सांगितलंय। कोल्हापुरातला सध्या जर संपूर्ण पावसाचा आढावा बघितला तर पंचगंगा नदीनं धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे काही गावांशी संपर्क तुटतोय तर काही गावांचा मार्ग देखील बंद होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे विद्यापीठानं घेतलेला हा निर्णय आहे। वर्षा, निश्चितच विशाल, त्यामुळे सुधारित वेळापत्रक नेमकं कधीपर्यंत दिलं जाते विद्यापीठाकडून हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।